आणि आमचे सर्व उपसमितीचे मंत्रिमंडळातील सर्व सन्माननीय सदस्य या ठिकाणी असणार आहेत। या बैठकीला ज्या आपल्या महाराष्ट्रातल्या संपूर्ण ओबीसी समाजाचे जे प्रश्न आहेत आणि ज्या ज्या मागण्या आल्या आहेत किंवा जे काही संभ्रम आणि शंका भुजबळ साहेबांचे असतील किंवा इतरत्र सन्माननीय मंत्रिमंडळातील सदस्याचे असतील ते आम्ही त्या ठिकाणी मी ऐकून घेणार आहे। भुजबळ साहेब न्यायालयात जाणार असं म्हटलंय भुजबळ साहेबांनी न्यायालयात गेला तर त्यांचा तो अधिकार आहे, परंतु मंत्रिमंडळ उपसमिती जी माझ्या अध्यक्षतेखाली आहे त्या उपसमितीमध्ये भुजबळ साहेबांचं काय म्हणणं आहे हे आम्ही सर्व ऐकून घेणार आहोत, मी ऐकून घेणार आहे आणि मग त्यांच्या मनात काय शंका आहे त्याच्यावर चर्चा करणार आहे। समजून सांगितलं जाईल तुमच्याकडून? नाही, त्यांचं काय म्हणणं आहे भुजबळ साहेबांचं त्यावर आधी चर्चा करू। त्यांनी त्याचा अभ्यास केला आहे, त्यावर त्यांचं म्हणणं आहे की त्या GR-मुळं ओबीसी समाजावर अन्याय होतो आहे, तो कसा होतो आहे काय होतो आहे जरा एकदा चर्चा करू। आणि आणखी कोणाला या राज्यातील इतरही कोणा ओबीसी नेत्यांना असं वाटतं की ओबीसीवर अन्याय होतो आहे, त्यांनी मंत्रिमंडळ उपसमितीसमोर तसं निवेदन पाठवलं त्यावरही चर्चा करू। उपराष्ट्रपतीपदाची आज निवडणूक आहे, बहुमत एनडीएकडे असलं तरी चुरशीची लढत होणार असेल? आमचे उमेदवार निवडून येणार आहे आणि प्रचंड बहुमताने एनडीएचे उमेदवार निवडून येतील। थँक्यू। चंद्रशेखर बावनकुळे बोलत होते। त्यांनी ओबीसी समाजाविषयी सुद्धा वक्तव्य केलेलं आहे। संभ्रम दूर करू असं चंद्रशेखर बावनकुळे यांनी म्हटलंय। तर उपराष्ट्रपतीपदाच्या निवडणुकांमध्ये आमचे उमेदवार हे बहुमताने निवडून येतील असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला।